मिरचे इथल्या श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन आणि उत्पादन सहकारी संस्थेमध्ये जमा केलेले पिग्मीचे सुमारे 50 लाख रुपये अडकले आहेत। संस्थेकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार खुद्द पिग्मी एजंट ओम सोमाजी वाकसे यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे। हातकणंगले तालुक्यातील मिरचे इथे श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन आणि उत्पादन सहकारी संस्थेची स्थापना 2008-2009 साली झाली आहे। या संस्थेकडून परिसरातून पिग्मी गोळा करण्यासाठी 2015 सालापासून ओम सोमाजी वाकसे यांची नेमणूक केली होती। तो मिरचेसह सावर्डे पेठवडगाव मधून दररोज पिग्मी गोळा करत असे। त्याबद्दल त्याला 3% कमिशन देण्यात येत होते। गोळा झालेली पिग्मी जमा करून संस्थेतील सेक्रेटरी पद्मश्री धन्यकुमार देसाई आणि क्लार्क स्वाती सुभाष कागले यांच्याकडून वेळोवेळी पावती घेतली जात होती। 2018 ते 2025 पर्यंत पिग्मी एजंटाचे दिलेले 3% कमिशन मधील 1% कमिशन प्रमाणे 8,37,040 रुपये संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रवीण नारायण वाकसे हे परत मागत आहेत। त्याचबरोबर काही पिग्मी धारकांना 500 रुपयांचा स्टॅम्प आणि 2 जामीन देऊन कर्ज दिले। तो व्यवहार संस्थेने केलाय। या व्यवहाराशी पिग्मी एजंट ओम वाकसे याचा काहीही संबंध नसताना खातेदारांना कर्ज म्हणून दिलेली रक्कम 23,65,750 आणि कमिशन मधील 8,37,040 अशी एकूण 32,02,790 रुपये चेअरमन प्रवीण वाकसे पिग्मी एजंट ओम वाकसे याच्याकडून परत मागत आहेत। तसंच दमदाटी करत आहेत। पिग्मी धारकांचे 55 लाख रुपये गेल्या 6 महिन्यांपासून परत मिळालेले नाहीत। ते देण्यास टाळाटाळ होत आहे। याबाबत पिग्मी एजंट ओम वाकसे यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। त्याचबरोबर पिग्मी धारक ही संस्थेच्या कार्यालयाबाहेर हेलपाटे मारत आहेत। मी महालक्ष्मी शेळी मेंढी संस्थेत पिग्मी एजंट हे काम करत होतो। 11 वर्ष झालं काम करत होतो मी। पिग्मीवाल्यांचं आजपर्यंत मी सगळं गोळा केल्यानं रोजच्या रोज पैसे जमा केलेत संस्थेत आणि त्यांच्या पावत्या सेक्रेटरी मॅडम आणि क्लार्क मॅडम यांच्याकडून पावत्या घेतलेल्या आहेत। मी मला पावत्या त्या दिलेल्या आहेत। आजपर्यंत 11 वर्षामध्ये सगळ्या पिग्मीवाल्यांचं पैसे पोच झालेलं आहे, त्यांनाच मिळालेलं आहे त्यांनाच। आत्ता या 6 महिन्याचं पैसे संस्था देणं झाल्या। रक्कम 55 लाख रुपये रक्कम आहे। त्यातली तारण त्यातलं 15 लाख वजा होणार आहे। 40 लाख रुपये देणे संस्था आहे।